हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर मी मम्मीकडे आलेली आहे आणि मम्मी म्हणे मी नारळाची चटणी खूप छान बनवते, म्हणून मी इथे तिला नारळ फोडून देते आहे. नारळ तर आमचे घरचेच आहे. तर मी इथे नारळ काढून घेतलं आहे आणि इथे श्रीषाला खूप नारळ आवडतं म्हणून ती खाती छान बनवून दाखवते येते. खूप छान आहे नारळ. इथे मग मी बारीक तुकडे करून घेते नारळाचे, जेणेकरून चटणीमध्ये म्हणजे ते मिक्सरमध्ये बारीक होतील चांगल्यापैकी. तर इथे बारीक करून झाले आहे माझं नारळाचे तुकडे. तर चटणीसाठी आपण इथे थोड्याफार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, थोडंफार लसूण घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, त्यानंतर कढीपत्ता, नारळाचे काप, थोडंसं मीठ आणि साखर आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे ह्या चटणीचं आहे दही. तर दह्याने खूप छान चटणी होती. ही थोडीशी युनिक चटणी आहे, आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये आहे ही चटणी. तर इथे मी सगळ्या गोष्टी ॲड करून घेतल्या आणि त्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या. आणि इथे मी फोडणी दिलेली आहे, पण मी फोडणीचं शूट नाही केलं. तर इथे रात्रीचं इडलीचं बॅटर होतं, म्हणून मग म्हटलं चला नाश्त्याला आपण डोसाच करूया. तर मग मी इथे तव्यावर डोसे काढले, मी ते पण नाही शूट केलं. आणि इथे रेडी आहे माझा नाश्ता सकाळचा आणि खूप यम्मी होती खरं चटणी. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. इथे आम्ही छान म्हणतो खरंच. आणि इथे श्रीषाच्या तोंडातून खाली